नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता आम्ही उज्जैनला चाललेलो आहो महाकालेश्वरच्या दर्शनाला। तर खूप दिवसाची इच्छा होती, तर आज योग आलेला आहे। तर आम्ही निघालेलो आहो आणि इंदोरला थांबणार आहो। तिथे आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे। इंदोरला आम्ही मग सायंकाळ झाली तर या हॉटेलमध्ये थांबलो। इतकंच म्हणजे नीटनेटकं रूम्स होत्या इथे आणि परिसर तर बघा खूपच छान। 4 की 5 स्टार होते, माझ्या मुलीने बुक केलेला होता आणि खूप व्यवस्थित होतं इथे आणि खूप म्हणजे सोय पण छान होती, नीट अँड क्लीन। सकाळी त्यांच्याकडूनच नाश्ता होता, सायंकाळचं जेवणचं आपल्याला पे करायचे होते पैसे। तर ज्यांची तयारी झाली तर ते येऊन असे सकाळच्या वेळेस नाश्ता करत होते आणि इथे मेनू ठेवलेले होते तिकडच्या साईडनी आणि आपण जाऊन आणावं लागत होतं आणि सायंकाळी जेवण राहायचं म्हणजे जेवण तिथे होतं, तर पे करावं लागत होतं। तर ते पण छान म्हणजे व्यवस्थित होतं, खूपच नीट अँड क्लीन हॉटेल होतं हे, अगदी मस्त। तर खूप दिवसाचा योग आला, आता आम्ही दर्शनाला निघणार होतो। बघा हे हॉटेल असं छान म्हणजे हॉलमध्ये वगैरे बसण्याची व्यवस्था आणि तिथे क्लिनिंगवाले तर क्लिनिंग दिवस म्हणजे करतच राहायचे। हॉल होता बघा या पद्धतीचा सोफा आणि रूमची मी शूट केलेलं नाही कारण रूम्स इतक्या नीटनेटक्या खूपच छान होत्या। कसं सारखं कोणी आपल्यासोबत असले म्हणजे जावई वगैरे होते तर सारखं शूट करायला बरोबर वाटत नाही, म्हणून मी केलेलं नव्हतं। जावई, मुलगी वगैरे माझी सोबत होती आणि आम्ही मग निघालो दुसऱ्या दिवशी उज्जैनसाठी। तर स्वतःची गाडी होती त्यामुळे त्रास म्हणजे बिलकुलच म्हणजे झाला नाही। व्यवस्थित प्रवास झाला आमचा आणि तिथे पण कसं पोहोचल्यानंतर महाकालेश्वरचं दर्शन घेतलं आम्ही तिथे। तर तिथे ऊन होती, आमच्याकडे छोटं बाळ होतं त्यामुळे तिथलंही मी म्हणजे शूट केलेलं नाही आहे। मग आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून निघालेलो आहो बघा अशा आणि त्रास नाही झाला कारण की स्वतःचं गाडी असली। दुसऱ्या दिवशी मग आम्ही त्याच दिवशी सायंकाळी आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि सकाळी बघा मग आम्ही नाश्ता करून असं तिथे बसायची परिसरात सोय होती, या पद्धतीने आम्ही छान दिवस घालविला तिथे। मग सकाळी दुसऱ्या दिवशी आम्हाला मग निघायचं होतं म्हणजे नागपूरसाठी। तर रस्त्यामध्ये बालाजीपुरम लागलं आम्हाला। तर तिथेही खूपच सुंदर आहे बालाजीपुरम। तर तुम्ही कधी योग आला तर नक्कीच भेट द्या तिथे। तर इतकं छान आहे ते बालाजीपुरम पण खूप छान। तर खूप हॉटेलचं हे शूट केलेलं आहे मी। तर सकाळची वेळ होती, म्हणजे हे लोक यायचे होते माझे जावई, तयारी वगैरे व्हायची होती तर आम्ही थोडा वेळ मग बाहेर शूट घेतलेलं होतं। आता आम्ही बालाजीपुरमला पोहोचलो बघा। इथे इतकं छान बघा, हा नागशेष आहे आपला। तर यांच्या पोटामधनं असं शिरायचं होतं, भुयारसारखं होतं, एकदम गुफासारखं गुफा होती आणि मागच्या बाजूनी निघायचं होतं। तर शेषनाग आपला त्यांची ही मूर्ती होती आणि इकडे मग तिकीट घ्यायची होती आपल्याला। आम्ही तिथे कृष्णाचं, राधांचं दर्शन घेतल्यानंतर इथे आलो। मग इथे तिकीट घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं होतं। तर आतमधलं बघा खूप छान होते। मग आम्ही आतमध्ये गेलो, तिथने असं एकदम घरा इतकं एक्वेरियम होतं हे, खूप छान मोठ्या मोठ्या मासोळ्या आणि याच्यामध्ये खूपच म्हणजे असे ऋषीमुनी, आता कॅमेऱ्यात दिसत नाही आहे, म्हणजे माणसा एवढ्याल्या मूर्त्या या ऋषीमुनींच्या होत्या। त्या समाधी लावून म्हणजे ध्यानस्थ लावून असे बसलेले दाखविलेलं होतं। खूपच बघायला सुरेख वाटत होतं आणि मनाला इतकं छान वाटत होतं
खरंच आपण शब्दात सांगू शकत नाही. इतकं सुंदर होतं हे. आणि मोठ्या-मोठ्या इथे अशा ह्या मासोळ्या म्हणजे फिश होत्या. अगदी सुंदर आणि बघायला खूप छान वाटत होतं. मग आतमध्ये बघा या पद्धतीचे दृश्य त्यांनी ठेवलेलं होतं. रथ वगैरे म्हणजे प्राचीन असे आपले काही दृश्य ठेवलेले होते करून त्यांनी तयार. आणि असे ऋषीमुनी वगैरे म्हणजे ध्यान लावून राहिले, असं बसलेले हे दाखविलेलं होतं. अशा पद्धतीने खूप आतमध्ये खूप छान सुरेख असं होतं हे. आणि हे आपलं सीता स्वयंवरचं दृश्य इथे त्यांनी पूर्ण दाखविलेलं होतं इथे. तर ते मी घेतलेलं आहे. आणि या मूर्त्या अशा रांगेने होत्या म्हणजे उभ्या होत्या. त्या आपलं वेलकम करत आहे असं दृश्य दाखविलेलं होतं. इथे पण खूपच सुरेख असं मस्त वाटत होतं ना. म्हणजे आपण जरा म्हणजे बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला त्या मूर्त्यांमधून म्हणजे कळत होतं की ते काय कशाप्रकारे वेलकम करत आहे. त्यानंतर आम्ही मग बाहेर आलो आणि मग गार्डनमध्ये मग हे गार्डनचं घेतलं. मी गार्डनही खूपच छान होता. मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप मस्त आहे इथे. आणि प्रसन्न वाटतं एकदम. बघा झुले वगैरे होते लहान मुलांसाठी. एकदमच छान होतं हे. आणि त्यानंतर आम्ही नागपूरला पोहोचलो. मग ठाट-बाठमध्ये आम्ही जेवण केलं आणि नंतर मग घरी आलो. पण ठाट-बाठचंही जेवण खूप छान होतं. कुठून आल्यानंतर असं वाटतं ना, प्रवास करून आल्यानंतर स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. असा राहिला सफर. धन्यवाद.